नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। काल वटपौर्णिमा होती ना, मग सकाळी त्यांना लवकर जायचं होतं, म्हणून मग मी सकाळी स्वयंपाक करायला घेतलं होतं आणि मुहूर्त पण सकाळचाच होता ना, म्हणून मग सकाळीच मला पुरणपोळीचं स्वयंपाक पण बनवायचं होतं। म्हणून म्हणलं मग चला त्यांना पण डबा घेऊन जाता येईल, म्हणून मग लवकर उठले होते। 4:30 वाजता उठले होते। आंघोळ हे करून सगळं आवरून किचन हे पुसून घेतले, बाहेर तिने सगळे झोपलेले होते ना, म्हणून मग किचन तेवढं आवरून घेतले आणि आधी स्वयंपाकालाच लागले होते। म्हणलं बाकीचे कामं नंतर पण करता येतील, म्हणलं त्यांना डबा एकदा गेले की आपलं पण टेन्शन जातं ना, मग पूजा पण करून आले आपल्याला पण जेवण करता येतं, म्हणून मग आधी स्वयंपाकालाच लागले होते। आधी सगळा किचन ओटा स्वच्छ रात्री घासून धुवून घेतलेला होता, फक्त सकाळी ओल्या कपड्याने पुसून घेतला। चिलटं हे कॉक्रोच हे फिरलेले राहतात ना, कधी काय किडा हे फिरलेलं राहतं, म्हणून आधी किचन ओटा संपूर्ण पुसून घेतला स्वच्छ आणि मग हळद गॅसची पूजा केली। गॅसची आपण कुठली पण रोजचा पण स्वयंपाक करताना गॅसची पूजा केली चांगलंच असतं, अन्नपूर्णेचा वास असतो, म्हणून मग आधी गॅसची पूजा करून घेतली। हळदी कुंकू लावून फुलं वाहून स्वस्तिक काढून पूजा करून घेतली आणि नंतर हरभरा डाळ काढून ठेवली होती मी रात्रीच वर। मग त्या हरभरा डाळ पण धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि तांदूळ पण धुवून घेतले, सोबतच लावले होते। थोडंसंच करायचं होतं मला पण, म्हणून सोबतच लावले होते। आणि डाळ पण गावाकडची ना, लवकर शिजते डाळ, पण खूप चांगली ते डाळ 3 ते 4 शिट्यातच छान शिजते डाळ, म्हणून मग वरण भाताचा डाळ आणि भात एकदम सोबतच कुकर लावले होते। डाळ हे भात शिजेपर्यंत मग तिकडं पीठ पण मळायचं होतं मला, पीठ पण मळून घेतले। मग पीठ हे मळून ठेवले तर भिजायला आणि मग चहा करून घेतला। म्हणलं आता ते काय उठणार नाहीत लवकर, म्हणलं आपणच चहा करून घ्यावा, म्हणलं मग चहा घेतला। आणि सकाळी कसं लवकर बाहेर जायला नको वाटतं लवकर जास्त, मग 5 वाजता 4:30ला उठले होते ना, मग तेवढ्या सकाळी बाहेरचं धुवायला नको वाटतं, म्हणून आता थोडं उजाडलं पण होतं, 6-6:30 वाजले होते, हा टायमिंग झाला होता ह्यावेळेस। मग उठून आधी ही बाहेरला ओटाय धुवून घेतला, बाहेर दारा अंगणात पण पाणी मारून घेतलं आणि छोटीशीच रांगोळी काढली। बाहेर रोडला आहे ना, त्याच्यामुळं रांगोळी काढायला काय जास्तीची जागा नाही आहे, म्हणून छोटीशीच रांगोळी काढली। आणि उंबरट्याला हळदीचं लेपन पण केलं होतं, ते उंबरटा आमचा कडप्याचा आणि त्याच्यामुळे हळदीचं लेपन केलेलं पण त्याच्यावर ओळखायला येत नाही आहे, म्हणून मग थोडंसं हळदीचं लेपन पण करून घेतलं, गोमूत्र हळद टाकून। आणि मग रांगोळी काढून बाहेरचं काम एकदाचं करून घेतलं आणि मग पुन्हा परत स्वयंपाकाला लागली होती। डाळ पण शिजली होती, डाळ भाताचं झालं तर पीठ मळून ठेवलं होतं। आता मसाल्याची तयारी करत होते, आमटीचा मसाला तयार करायचा होता। रात्री कोथिंबीर निवडून ठेवली होती, लसूण सोलून ठेवला होता, सगळी तयारी करून ठेवली होती रात्री, त्याच्यामुळं मग सकाळी काय जास्त अवघड झालं नाही मला स्वयंपाक करायला। मग आधी खोबरे भाजून घेतले आणि मग खोबरं भाजून ते काळ्या तव्यात भाजते ना, काळ्या तव्यात भाजलेलं खूप छान लागतं, म्हणून मग त्याच्यात खोबरं भाजून घेतले आणि मग पुन्हा कांदा लसूण कोथिंबीरचे थोडे देठं पण काढून ठेवलेले होते, दांडे ते पण चांगलं असतं ना, वरणात घातलं वास पण येतो छान, म्हणून मग ते पण टाकले होते। थोडं लसूण आलं टाकून सर्व असं मसाला करून भाजून घेतला होता। मग भाजून घेऊन झाल्यावर मग ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि कढीपत्ता पण होता फ्रीजमध्ये, म्हणून मग कढीपत्ता पण घेतले होते, आमटीला छान लागतो म्हणून। मग आधी जिरं मोहरी टाकली आणि कढीपत्ता हे टाकून मग तो वाटण केलेला मसाला सगळा टाकला आणि तिकडं पुरण पण आधी पुरण काढून घेतले ते चाळणीत, पाणी नितळल्यावर मग थोडंसं हे केलं, फ्राय केलं त्याला आणि मग नंतर साखर टाकले होते, फक्त विलायची टाकायची राहिली होती अजून। साखरेचंच पुरण करते ताईनो मी, पोरांना आवडत नाही ना, तुषारला आवडत नाही गुळाचं पुरण, म्हणून मग साखरेचंच पुरण केलं होतं। तिकडं पुरण पण शिजत होतं आणि इकडं आमटीची पण तयारी चालू होती, माझा मसाला परतायचं काम चालू होतं। सगळं विलायची पण टाकायची राहिली होती ना माझी अजून, मग विलायची आणि जायफळ टाकायचं होतं। सुंठ काय नाही गुळाचं पुरण असल्यावर सुंठ टाकतं चांगलं असतं, पण मी गुळाचं नव्हतं बनवलं, म्हणून साखरेचंच बनवलं होतं ना, म्हणून मग त्याच्यात विलायची आणि जायफळ पण टाकून घेतले, वाटायचं होतं मला छोट्याच्या ह्याच्यात, मग तेच वाटायला घेतलं होतं। इकडं आमटी पण ऑलमोस्ट झालीच होती आता आमटीची तयारी। मसाला हे सगळा परतून जाता, आधी भाजलेला होता ना मसाला, त्याच्यामुळे जास्त वेळ काय नाही परतायची गरज लागली। आणि इकडं पुरण पण झालं होतं आणि इकडं आमटीची पण तयारी झाली होती। म्हणजे कसं आता सगळे लोक जातात ना, मुलांना पण सुट्टी नव्हती आणि त्यांना पण सुट्टी नव्हती, जायचं होतं सगळ्यांनाच, म्हणलं मग पुरणपोळीच द्यावं त्यांना पण, त्यांच्या साहेबांना पण लय आवडते पुरणपोळी, म्हणून म्हणलं पण सगळ्यांसाठीच मग बनवता येते, त्यांना पण डबा देता येते, म्हणून मग डब्यासाठी पण बनवून घेतली। पुरण पण खूप छान शिजलं होतं बघा। आणि मग आमटी हे झाली, आमटीला पण कढईत होती, तिकडं बारीक गॅसवर ठेवून दिले होते आणि मग इकडं पुरण वाटण्याची माझी तयारी चालू होती, म्हणलं पुरण वाटून पण घ्यावं, तोपर्यंत पोरं पण उठले होते। तेजस उठला होता, तेजस लवकर जातो ना, मग तेजस उठला होता, मग तोच व्हिडिओ घेत होता हा। मग
आमटीला पण छान अशी कड आली होती. मग पुरण पण वाटून झालं होतं. मग तळणाचं पण चालू होतं. तळणाचं तोपर्यंत तेजस पण आंघोळ करून आलं. तेजसला पण चहाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवले होते. त्याला दूध प्यायचं होतं. सकाळी सकाळी खायला काय नको म्हणतात पोरं, फक्त दूधच पिऊन जातात, लवकर जातात त्याच्यामुळं. आणि टिफिन पण घेऊन जातात. मग त्याचा टिफिन भरायचा पण बाकी होता माझा, म्हणून मग आधी त्याला दूध गरम करायला ठेवले आणि मग चपात्या करायच्या होत्या. तो पुरणपोळी आवडत नाही तेजसला, म्हणून त्याच्यासाठी साधी चपाती बनवायची होती. चपाती भाजी घेऊन जातो मला तो, चटणी चपाती हे. मग आधी भजी पापड तळायला घेतले होते. भज्याचं पीठ पण कालवून ठेवले होते ना, कांदा हे चिरून ते पण मिक्स करून ठेवले होते. भिजत होतं ते पण पीठ. म्हणलं आपण आधी पापड तळून घ्यावं म्हणलं. म्हणून मग पापड कुरडी सगळं तळून घेतले. आणि तोपर्यंत तेजसचं दूध पण गरम झालं होतं. तेजसला इकडं दूध पण दिले मी प्यायला. मग बाकीचं राहिलेलं ते तळून घेतले. भज्याचं हे पीठ पण छान भिजलं होतं. लवकर भिजवल्यामुळे छान भिजलं होतं पीठ पण. मग भजे पण काढून घेतले. मला आपलं बायकांना कसं कुठं जायचं म्हणलं की आधी पूजा असो की काय असो, घरातलं सगळं काम आवरून जावंच लागतं ना. म्हणून मग घरातलं आधी सगळं आवरलं की मग आपलं पण टेन्शन कमी होतं. मग आपल्याला पण फोटो हे काढायला थोडासा वेळ भेटतो ना नंतर. म्हणून मग घरातलं सगळं सकाळीच आवरायला घेतलं होतं. म्हणलं आपल्याला पण उपवास राहतो ना, मग उपवास पण सोडता येईल म्हणलं दुपारी. म्हणून मग भजे पापड तळून घेतले. मग पुन्हा ते पापड तळलेले नरम पडतात ना वर ठेवल्यावर, म्हणून ते कॅरबॅगमध्ये भरायला घेतले होते. कॅरबॅगमध्ये भरून ठेवले भजे तळतच. मला त्याच ताटात आपल्याला भजे पण काढता येतील म्हणलं. मग भजे तळत तिकडे पापड पण भरून घेतले, कॅरबॅगमध्ये भरून ठेवले की जसं लागलं तसं घेऊन पण खातात ना पोरांना पण आवडते ते बॉबी हे खातात पोरं पण. सगळे पापड भरून ठेवले आणि नंतर मग भजे थोडेच तळून घेतले ते. मला संध्याकाळी ते आल्यावर परत तळता येईल म्हणलं. जेवढे लागतात तेवढे 1-2 घाणे काढून घेतले आणि मग बाकीचं पीठ ठेवून दिले फ्रीजमध्ये. अजून बाकीचं पण काम भरपूर राहिलं होतं. आता 6:30-6:45 झाले असतील ह्या वेळेस. तोपर्यंत माझा एवढा स्वयंपाक झाला होता. ताईनं लवकर उठल्यामुळं बघा, लवकर उठलं की लवकर होतं. आणि सगळे झोपलेले असल्यामुळं त्यांचं काही हे नव्हतं. इकडे माझा स्वयंपाक पण लवकरच झाला. मग इकडे आमटीला पण मस्त कड आली होती. आमटीचं पण उतरून ठेवले होते आणि तिथंच भजे तळायला घेतले होते. आणि पुरण पण बघा ना किती सुंदर झालं होतं. मग पुरण हे झापून झाकून ठेवले तोपर्यंत. आणि मग इकडे देवपूजा करायला लागले होते. देवपूजा पण करून घेतले. म्हणलं आपलं एक काम होईल तेवढं. तोपर्यंत पुरणपोळ्याचं पण पीठ चांगलं नरम होतं ना, जास्त जेवढं भिजल तेवढे पोळ्या पण छान येतात पुरणपोळ्या. म्हणून मग तोपर्यंत देवपूजा, आणि त्यांना पण टाईम होता 8:30ला जातात ते, म्हणून टायमिंग होता. म्हणून तोपर्यंत देवपूजा करून घ्यावं म्हणलं. देवपूजा करून घेतली. फुले रात्रीच आणून ठेवले ते फुलं, गजरा. आता वडपूजाचा आपल्याला पण गजरा लागतो ना, म्हणून मग गजरा पण आणून ठेवला होता मी रात्रीच. आणि मग देवपूजा करून घेतली. हार घातले, फुलं वाहिलं. नंतर मग कुंकुमार्चन पण करायचं होतं. उंबरट्याला हळदीसले पण तर करून झालं होतं, पण कुंकुमार्चन करायचं राहिलं होतं ना. म्हणलं पौर्णिमा आहे तर मग सगळं तांदूळ हे बदलले सगळ्या ह्याच्यातलं. तो काय जास्त व्हिडिओ घेतला नाही ताईनं, जास्त मोठा होईल म्हणलं व्हिडिओ. मग मस्त असं कुंकुमार्चन तेवढं केलं. कुंकुमार्चन करून झाल्यावर नंतर बघ पूजा कशी वाटते, पूजा कशी झाली नक्की कमेंट करून सांगा ताईनो. आणि माझे व्हिडिओ पण आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मग पुन्हा नैवेद्य करून घेतले. छोटेच नैवेद्य करतात ना देवाला, तुळशीला आणि वडाला पण न्यायला. म्हणून मस्त असं छोटे आधी नैवेद्य केले. आणि मग तेजसला चपाती करायची होती डब्याला त्याला, म्हणून चपाती पण करायची बाकी होती. तर त्याला पुरणपोळी आवडत नाही ना, मग अशी सांगितल्याप्रमाणे मग त्याला चपातीच करत होती. मग त्याला चपाती पण करून दिली. त्याच्यासाठी 2 चपात्या केल्या. आणि मग नंतर पुरणपोळ्या करायला घेतल्या. त्या मग पुरणपोळ्या पण केल्या. बघा किती छान फुगतात पुरणपोळ्या. पीठ भिजलं ना खूप छान होतात पुरणपोळ्या. पुरणपोळ्या पण करून झाल्यावर बाकीचं पण काम आवरायचे बाकी होते मला. म्हणजे ते अजून तुषार आणि त्याचे पप्पा उठायचे होते. म्हणलं ते झोपले तोपर्यंत आपला पण स्वयंपाक झाला तर आपलं बी एक टेन्शन कमी होईल म्हणलं. पुरणपोळ्या मग त्यांच्या पुरत्या करून ठेवल्या. म्हणलं बाकीच्या आपण नंतर विकू शकतो म्हणलं. मग त्यांच्या पुरत्या पुरणपोळ्या 2-3 करून घेतल्या. आणि मग बाकीचं पुरण पीठ झापून ठेवले, नंतर करता येईल म्हणलं थोड्या वेळानं. आम्हाला वडपून जायला पण आज लवकरच जायचं होतं. मुहूर्त लवकरच होता ना, 12-12:15च मुहूर्त होता. म्हणून मग म्हणलं सगळ्यांसोबतच पूजा करायला पण आपल्याला पण जाता येईल म्हणून मग लवकर मग घरातले पण कामं आवरत होते मी पण. त्यातून देवपूजा झाली, कुंकुमार्चन झालं होतं, बाकीचं सगळं काम झालं होतं माझं. म्हणून मग आता हेच राहिलं होतं फक्त. मग कपडे पण मशीनलाच लावायचे. सणावाराला कसं पुरणपोळीचा स्वयंपाक चांगला वाटतो ना, म्हणून मग मी पण पुरणपोळ्याच करावं म्हणलं होतं. पण दुसरा पण स्वयंपाक केलाच चालला असतं काय, तुषारान मलाच आवडते पुरणपोळी. पण म्हणलं दुसरा स्वयंपाक काय चांगलं वाटत नाही ना केलेलं. सणासुदीला पुरणपोळीच केलेलं चांगलं वाटतं. आणि सध्या आता आंबे पण आहेत म्हणलं, आता परत आमरस पुरणपोळी पण खायला छान लागते ना, म्हणून म्हणलं करून घ्यावं म्हणून पुरणच घातलं होतं.
मग नंतर हे वडं करतात आमच्या इकडं असं वटीला घालायला म्हणा, पुजायला म्हणा, म्हणून मग वडं पण केले होते. 11 पुरण भरायचं आपल्या मोदक केल्यासारखं उकडून घेतात. ते पहिल्याचे लोक कसं आंबे भेटत नव्हते, जास्त भेटत नव्हते ना आंबे हे, त्याच्यामुळं मग असे वडं करून वटीला घालायच्या बायका हळदी कुंकू लावून एकमेकीला वड पुजायला गेला. म्हणून मग मी पण ते मान असते म्हणून थोडेसे वडं आंबे पण आणले होते त्यांनी, पण वडं पण करून घेतले. मला आपली जी परंपरा आहे ते पण काय आपण विसरून चालणार नाही म्हणलं, मग ते पण करून घेतले होते. आणि मग सगळा स्वयंपाक झाला होता. म्हणलं आता भांडे पण घासून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला एकदा तयार झालं की आल्या मग जेवण हे करून थोडा आराम करता येते. सकाळी लवकर उठले होते ना, म्हणून मग तेच करायला घेतले. भांडे घासून घेतले आधी, सगळे भांडे घासून झाल्यावर मग गॅस पण घासून घेतला. आणि काम बी असलं की आपल्याला पण बाहेर जायचं म्हणजे टेन्शन येताना, घरातलं काम असलं की काम आहे वाटतं, आणि आपल्याला पण निवांत बसतापर्यंत फोटो हे काढत. मग सगळं गॅस हे घासून घेतला. सगळा स्वयंपाक झाला होता माझा ह्यावेळेस, म्हणजे 8 वाजले होते. 8-8:30 माझा सगळं स्वयंपाक झाला होता ताईनं. पुरणपोळी, आमटी, आमरस पण करून बनवून ठेवले होते फ्रीजमध्ये. मग सगळं झालं होतं म्हणून मग गॅस पण घासून घेतला आणि भांडी पण घासून घेतले. सगळं झाल्यावर किचन ओटा छान असं धुवून घेतला, पुसून घेतला. मग ते झाल्यावर मग पुढच्या पण तयारी लागायचं होतं. आणि आंबाडाही घालून घेतला. आमची वरचीच भाडेकरची मुलगी एक, तिनं मस्त येऊन तयारी पण करून दिली होती माझी. आणि असं ताट पण घेतलं होतं ओटी भरायला, ब्लाऊज पीस, तांदूळ आणि पूजा करायला सुपारी, सगळं वडे घेतले होते. परत नैवेद्य पण आमच्याकडे घेते, तिथल्या बायका घेत नाहीत नैवेद्य हे वडाला, पण आमच्याकडे घेतात. आणि तिथंच महादेवाचं मंदिर पण आहे म्हणून दोन नैवेद्य पण घेतले होते भरून. सगळं हळदी कुंकाचं सगळं घेतलं होतं. सगळी तयारी करून निघालो होतो. मग सगळ्या बायका माझ्या मैत्रिणी सगळ्याजणी एकत्रच गेलो होतो. मस्त असं मला सगळ्यांसोबत व्हिडिओ पण काढता येईल म्हणून सगळ्यांसोबतच केलं. मग सगळ्यांनी छान असे व्हिडिओ पण काढले आणि खूप मजा आली काल पण. म्हणजे सगळेजण सोबत गेलं ना, मग वेगळंच वातावरण असतं ना. मग पूजा करताना काही जास्त व्हिडिओ घेतला नाही ताईंनो, म्हणजे पूजा करताना तिथं जास्त गर्दी होती ना आतमध्ये, आणि आंबे पण उचलायला ते पोरी पण बसलेल्या होत्या. मस्त अशी पूजा केली आणि मग पुन्हा मग वडाला 7 फेरे पण मारून घेतले. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून वडाकडे प्रार्थना करून पूजा केली. आणि मस्त असे 7 फेऱ्या घातले. फेऱ्या घालताना जास्त अशी गर्दी करत होत्या बायका, पण कसं असं 12 टायमिंग कमीचा होता ना, 12:15 टायमिंग होता, त्याच्यामुळे सगळ्यांचीच घाई चालली होती. छान अशी पूजा करून घेतली. पूजा झाल्यावर मग नंतर मग बायकांची ओटी पण भरायची असते ना, मग ओटी भरण्यासाठी इकडं बसलो होतो सगळेजण. मस्त असं खालीच बसलो होतो. छान होतं. आणि पावसाने पण बरं केलं होतं, म्हणजे पाऊस पण आला नव्हता, त्याच्यामुळे पूजा पण छान झाली. पाऊस आला असता तर पूजा पण एवढी छान झाली नसती. म्हणून मग पूजा हे करून मग इकडं साईडला येऊन बसलो. एकमेकीच्या सगळ्यांची ओटी भरलो. मग मैत्रिणी होत्या, सगळे होतो ना आम्ही. शेजारच्या काकू होत्या, समोरच्या ताई होत्या शेजारच्या, सर्वांनीच एकमेकींची ओटी भरल्या. काकू बघा खाली बसवते, त्या काकू त्या माझ्या समोरच्या काकू आहे तिथल्या, मग त्यांची पण सर्वांची ओटी भरली. आणि नंतर मग तिथल्याच नगरसेविका आले होते आमच्या भोसरीच्या, भोंगाळे ताई. मग त्यांची पण ओटी भरली. त्या पण आल्यावर खूप छान वाटलं आम्हाला. सर्वांना भेटण्यासाठीच आल्या होत्या त्या खास. मग त्यांना पण हळदी कुंकू देऊन त्यांची पण ओटी भरली. आणि मग सर्वांनी मग तिथून घरी येऊन मला पण अजून जेवण हे बाकी होतं, उपवास करावं लागते ना आज, म्हणून मग उपवास सकाळी त्यांच्या पाया हे पडून घेतलं होत्या. म्हणलं आपल्याला काय आता संध्याकाळशिवाय त्यांची भेट होणार नाही, संध्याकाळची येतात ना ते, म्हणून मग त्यांच्या पण पाया हे पडून घेतल्या. मग सर्वांनी ताईंनी पण माझी पण ओटी भरलेच. सर्वांच्या स्थिती एकमेकींच्या ओट्या हे भरून झाल्यावर, हळदी कुंकू देऊन झाल्यावर मग तिथून घरी आलो. घरी येऊन मग जेवण हे केले. पुरणपोळी स्वयंपाक खूप छान झाला ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही पण माझी मैत्रीण आहे, ही बाजूला पण बसल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे एकत्र मैत्रिणीसोबत गेलो ना, वेळ पण कसं जातो कळत नाही. आणि फोटो पण काढायची सगळ्यांना आवड आहे ना, त्याच्यामुळे फोटो पण भरपूर काढले. व्हिडिओ आवडला का, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.